घटना आहे यवतमाळमधील तरुणाची। पुण्यातील बुधवार पेठेत त्या दिवशी नेहमीसारखीच गर्दी होती। इथं एक तरुण आलेला। हा तरुण मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता। रोजगाराच्या शोधात तो पुण्यात आला होता। गावाकडून शहरात आल्यानंतर त्याचं आयुष्यही इतर अनेक तरुणांसारखंच सुरू होतं। काम शोधायचं, पैसे कमवायचे आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपलं आयुष्य उभं करायचं, एवढंच त्याचं ध्येय होतं। दिवस जात होते, कामानिमित्त त्याची शहरात ये-जा सुरू होती। अशाच काळात त्याची पावलं बुधवार पेठ परिसराकडे वळली। सुरुवातीला तिथं जाणं त्याच्यासाठी कदाचित नेहमीसारखंच होतं। बुधवार पेठ परिसरात त्याची भेट एका 22 वर्षीय महिलेशी झाली। सुरुवातीचा संवाद हा ठरलेल्या व्यवहारापुरताच होता, पण काही भेटीनंतर परिस्थिती बदलू लागली। दोघांमध्ये बोलणं वाढलं, एकमेकांशी गप्पा होऊ लागल्या। त्या महिलेच्या आयुष्यातील काही गोष्टी या तरुणाला समजू लागल्या। तिचं आयुष्य कसं चाललंय, तिला कोणत्या अडचणी आहेत, तिच्या आजूबाजूला कोण आहे, अशा अनेक गोष्टींबद्दल तो जाणून घेऊ लागला। सुरुवातीला जे नातं एका व्यवहारातून सुरू झालं होतं, ते हळूहळू वेगळ्याच स्वरूपात बदलत होतं। इथंच या संपूर्ण घटनेला एक वेगळं वळण मिळायला सुरुवात झाली होती। काही काळानंतर हा तरुण त्या महिलेला केवळ भेटण्यासाठी नव्हे, तर तिच्याशी बोलण्यासाठी आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठीही जाऊ लागला। तिच्या सुखदुःखात तो सहभागी होऊ लागला। त्याला तिच्याबद्दल एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला होता। ती महिला ज्या परिस्थितीत काम करत होती, त्या परिस्थितीचा त्याला कल्पना होती। तरी सुद्धा त्याचं तिच्याकडे जाणं थांबलं नाही। उलट त्याच्या मनात तिच्याबद्दलच्या भावना वाढत गेल्या। मात्र कोणतंही नातं जसं वाढू लागतं, तसं त्यात गैरसमज, अपेक्षा आणि मतभेदही निर्माण होऊ शकतात। या दोघांच्या बाबतीत काही काळानंतर असंच काहीसं घडू लागलं। सुरुवातीला सगळं व्यवस्थित सुरू असल्याचं दिसत होतं। भेटी होत होत्या, बोलणं सुरू होतं आणि दोघांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण झाली होती। पण हळूहळू त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला। एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद व्हायचा, पुन्हा बोलणं व्हायचं आणि पुन्हा काहीतरी कारणानं मतभेद व्हायचे। नेमकं दोघांमध्ये कोणत्या गोष्टीवरून वाद होते याची माहिती त्यावेळी बाहेर फारशी आली नाही। मात्र एक गोष्ट स्पष्ट होती, ज्या नात्याची सुरुवात जवळीकीनं झाली होती, त्यात आता कटुता वाढत चालली होती। दिवस पुढे जात होते आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत होती। या तरुणाच्या मनात त्या महिलेबद्दलच्या भावना वाढत होत्या, तर दुसरीकडे त्यांच्या नात्यातील वादही वाढत होते। एका बाजूला जवळीक आणि दुसऱ्या बाजूला सततचे खटके, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती। बाहेरून पाहिलं तर हा केवळ दोन व्यक्तींमधला वैयक्तिक वाद वाटू शकतो, पण या वादाचा शेवट इतका भयंकर असेल याची कल्पना कुणालाच नव्हती। आणि मग तो आला दिवस 23 मे 2017। त्या दिवशी हा तरुण पुन्हा त्या महिलेच्या खोलीवर गेला। त्यावेळी दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद सुरू झाला। सुरुवातीचा वाद नेमका कशामुळे झाला, यामागची प्रत्येक बाब त्या क्षणी बाहेरच्या कोणालाही माहिती नव्हती। पण काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। आवाज वाढला, संताप वाढला आणि काही क्षणातच तिथं असं काही घडलं, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला। आत नेमकं काय सुरू होतं, त्या खोलीत दोघांमध्ये काय बोलणं झालं, कोणत्या क्षणी वादानं टोक गाठलं, हे त्या घटनेनंतर उपस्थित झालं। आणि आता या घटनेला सर्वात काळा क्षण समोर येतो। वादाच्या भरात या तरुणानं धारदार शस्त्राचा वापर केला आणि त्या 22 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला केला। काही क्षणापूर्वी जिच्यासोबत तो बोलत होता, जिच्याशी त्याची जवळीक निर्माण झाली होती, त्याच महिलेवर त्यानं हल्ला केला होता। परिस्थिती एवढी गंभीर झाली की त्या महिलेचा जीव गेला। काही वेळापूर्वी जिथं दोघांमध्ये बोलणं सुरू होतं, त्याच ठिकाणी आता एक जीव गेला होता। ही बातमी बाहेर येताच परिसरामध्ये खळबळ उडाली। लोकांना नेमकं काय घडलं हे समजण्याआधीच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी हालचाली सुरू झाल्या। पोलीस कर्मचारी तिथं पोहोचले आणि परिस्थितीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू लागले। मात्र संशयित तरुण तिथून निसटण्याच्या प्रयत्नात असल्याचं समोर आलं। पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। पुढच्या काही क्षणात परिस्थिती पुन्हा धोकादायक झाली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्यानं जवळ असलेल्या धारदार शस्त्रानं पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला केला। त्यामुळे पोलीस कर्मचारी जखमी झाले। एका महिलेच्या हत्येनंतर पळून जाण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पोलिसांवर हल्ला, घटना एका पाठोपाठ एक धक्के देत होती। मात्र यावेळी पोलिसांनी प्रसंगवधान राखलं। परिस्थिती आणखी बिघडण्याआधी त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याच्यावर कारवाई सुरू झाली। हत्येचा आरोप, पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा आरोप आणि त्यानंतर सुरू झालेली न्यायालयीन प्रक्रिया, या सगळ्यामुळं हे प्रकरण गंभीर बनलं। पोलीस तपासात घटनेशी संबंधित बाबी समोर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला। दरम्यान या घटनेनं बुधवार पेठ परिसरातही मोठी खळबळ उडाली होती, कारण ज्या तरुणाची ओळख एका महिलेबरोबर झाली होती, त्याच नात्याचा शेवट आता हत्येत झालं होतं।
यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. वर्षानुवर्षे हे प्रकरण न्यायालयात सुरू राहिलं. 2017 पासून 2026 पर्यंत जवळपास 9 वर्षाचा कालावधी गेला. या सगळ्यात परिस्थिती बदलली. लोकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले, पण या प्रकरणाचा निकाल मात्र बाकी होता. अखेर दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर न्यायालयानं या तरुणाला दोषी ठरवलं आणि त्यानंतर जो निर्णय समोर आला तो त्याच्या उर्वरित आयुष्यावर परिणाम करणारा ठरला. एका बाजूला झालेला गुन्हा आणि दुसऱ्या बाजूला त्याची कायदेशीर शिक्षा, या दोन्हींचा शेवट आता समोर होता. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की न्यायालयानं या प्रकरणात नेमकी कोणती शिक्षा सुनावली. इतक्या वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल काय लागला आणि ज्या तरुणानं रोजगाराच्या शोधात गाव सोडलं होतं त्याचं आयुष्य अखेर कुठे येऊन थांबलं. याचं उत्तर अत्यंत धक्कादायक आहे. न्यायालयानं या तरुणाला हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एवढंच नाही तर त्याच्यावर 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. म्हणजे 2017 मध्ये सुरू झालेल्या या रक्तरंजित प्रकरणाचा शेवट 2026 मध्ये न्यायालयाच्या कठोर निर्णयानं झाला. ज्या नात्याची सुरुवात एका भेटीतून झाली होती, ज्या व्यक्तीची जवळीक निर्माण झाली होती, त्याच नात्याचा शेवट एका जीवाच्या मृत्यूनं झाला आणि या तरुणाच्या आयुष्यावर जन्मठेपेची शिक्षा आली. सुरुवातीला साधी वाटणारी ओळख, त्यानंतर वाढलेली जवळीक, मग निर्माण झालेले मतभेद, वाद आणि शेवटी घडलेला जीवघेणा हल्ला. या सगळ्या घटनांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण दिलं.